नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन इंटरनॅशनल ब्लॉगमध्ये. जसं की तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असताल, आपण आज साऊथ कोरियामध्ये आहोत. तर आपण सध्या चेनॉन सिटीमध्ये स्टे करत आहे आणि सेऊल इथून जवळपास एक 2 आवर्सची जर्नी आहे सेऊलची. तर आपण सकाळी सकाळी 9 वाजता चेनॉनवरून सबवे पकडतो आणि त्यामधून आपण चेनॉन सिटीकडे निघतो. 2 घंट्याची जर्नी होती आणि येस, इथं खूप सारे सेऊल स्टेशनच्या जवळच खूप सारे आपल्याला असे गाईड्स भेटतील जे की आपल्याला आजूबाजूचे जे टुरिस्ट स्पॉट्स आहेत त्याबद्दल इन्फॉर्मेशन देतील, आपण कसं तिथे जायला पाहिजे. तर आम्ही निघालो स्टेशनच्या बाहेर आणि आम्ही आज मँगडॉंग मार्केट, सेऊल टॉवर आणि आजूबाजूचे काही पॅलेसेस होते ते आम्ही एक्सप्लोर करण्याचं आज ठरवलं होतं. आणि आता मी आलेलो आहे मँगडॉंग मार्केटमध्ये, साऊथ कोरिया. जसं तुम्ही बघ, आपण जसं जसं पुढे जाऊ तसं जसं मार्केट पण पाहू. आणि आता कोरियामध्ये आलो आणि स्किन केअर मार्केटमध्ये आलो नाही असं होऊ शकणार नाही. आता स्किन मार्केटमध्ये एक 2 ब्रँड इथले फेमस आहे, एक ऑलिव्ह यंग आणि हे एक आहे नेचर रिपब्लिक. जसं आता मी थोडीशी शॉपिंग केली आहे. हे आहे मार्केट. आता हे कोरियामधलं सगळ्यात मोठा ब्रँड आहे ऑलिव्ह यंग, जे की फेमस आयटमसाठी खूप फेमस आहे. खूप सारे शॉप्स आहेत तिथं, मँगो, बिझी, ऑलिव्ह यंग, नेचर, टोनी मॉली. चला, आता आपली स्किन केअर तर कंप्लीट झाली आहे. आता आपण या मार्केटमध्ये बघू, एक्सप्लोअर करू काय काय भेटेल आपल्याला या ठिकाणी नवीन गोष्टी. हे हॉटेल कुठलं आहे माहीत नाही, 1966 पासूनचं आहे. जर गर्दी बघितलात तुम्ही, एकदम सिस्टमॅटिक आहे. इथं सगळे रांगेत थांबून आहेत लोक, एक एक जण. अशा प्रकारचे खूप सारे फोटो बूथ्स इथं आपल्याला पाहायला भेटतील आणि खूप फेमस आहे. त्यामुळे खूप क्रेझी आहे तिथले लोक यासाठी. आणि 10,000 वॉन याचा रेट आहे. आपण एक फोटोसाठी 10,000 वॉन इथं पे करू शकतो. आणि इथून थोडं समोर गेल्यानंतर एक हॅबिब नावाचं शॉप आहे जे की आल्मंडसाठी फेमस आहे. वेगवेगळ्या टाईपचे इथं आल्मंड्स भेटतात आणि 4 स्टोरीचं एक हा स्टोअर आहे पूर्ण यासाठी. हे स्पायडी आता सोल टॉवरला आलेलो आहे आपण. तुम्ही बघू शकता इथलं मेन अट्रॅक्शन आहे हे. आणि टॉवरपाशी जात आहे. बाजूला खूप सारे खायचे, ग्रोसरीचे शॉप्स. तर मँगडॉंग मार्केटमधून थोडं समोर आल्यानंतर एक 1.5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे सेऊल टॉवरला जाण्यासाठी. तर एक हिल आहे आणि जवळपास 1000 स्टेप्स आहेत. तर ते क्लाइंब करून आपल्याला सेऊल टॉवरला आपण जाऊ शकतो. आणि एक सेकंड वे आहे, रोपवे आहे तिथं. तर पण रोपवेला खूप जास्तच गर्दी होती, त्यामुळे आम्ही डिसाईड केले की चला स्टेप्सनीच आपण जाऊया. जवळपास आम्हाला 1 तास लागला या स्टेप्सनी जाण्यासाठी.
सेव्ह टावरच्या जवळ काही असे एरियाज त्यांनी बनवले आहेत जिथे की आपण हे पॅडलॉक्स जे सिम्बल ऑफ लव तिथं आपण तिथं लावू शकतो. इथे खूप सारे असे वेंडिंग मशीन्स पण आहेत आणि शॉप्स पण आहेत म्हणजे बाय करून लावू शकतो. आता आपण इथे लॉक घेऊया 65 एंटर. आता आपण हे लॉक इथं लावूया ॲज अ निशाणे. ही माझी निशाणी इथे. तुम्ही कधी इथं आलात भेट द्यायला सर पुढची प्रोसेस करूया. अनबॉक्सिंग ऑफ दिस शिनी लॉक. खूप तर माझा टॅग लिहितो YG नाव लिहितो. कॉन्टॅक्ट मी ऑन दिस हँडल यश गंजे इंस्टाग्राम हँडल. आता आपण हा लॉक इथं लावूया. कुठं लावूया? खूप चांगली जागा शोधूया आपण. इथं सगळे गंजलेले आहेत. यस. तर मंडळी आजचं सेऊल टावर दर्शन आपलं इथंच संपलेलं आहे. आता आपण 1000 पायऱ्या आहेत तेवढं आपल्याला उतरून वापस जायचं आहे. तर एक लास्ट व्ह्यू, नाईट व्ह्यू. सेऊल टावर आपलं पाहणं झाल्यानंतर आपण वापस निघालो सेऊल स्टेशनकडे आणि ऑन द वे आपल्याला 2 पॅलेसेस होते ते पाहून जायचे होते. मँगडॉंग मार्केटमधूनच आपल्याला स्टेशनकडे जायचं होतं. मँगडॉंग मार्केटमध्येच काही फूड स्ट्रीट आम्ही ट्राय केले. मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्यावर नक्की ते पाहता. चला आजचा शेवटचा टुरिस्ट स्पॉट आपण इथं आलो आहे. सेऊल स्टेशनचा एकदमच जवळ आहे स्पॉट. अशी सेऊल स्टेशनला आता आपण पोहोचलो आणि इथूनच आपल्याला एक सबवे पकडून वापस चॅनलला जायचं आहे. तर वापस येतानाच एका ठिकाणी मला एक स्क्रीनिंग चालू होती. तर त्या ठिकाणी खूप सारी पब्लिक जमा झाली होती. तिथं आम्ही 10-15 मिनटं स्पेंड केलं आहे. वापस आम्ही निघालो सेऊल स्टेशनवरून चॅनलसाठी. तर नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ. अँड प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. थोडं लाईक